यानंतर पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। मुंबई पोलिसांनी कबरीवरचे लाईट्स हटवलेले आहेत। याकूब मेमनच्या कबरीवरचे एलईडी लाईट्स हटवले गेलेत। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत तातडीने मुंबई पोलिसांनी ही सुरुवातीची कारवाई केलेली आहे। कबरीवरचे लाईट्स हटवले गेलेले आहेत। मुंबई पोलिसांनी आता ही कारवाई केलेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल पोलिसांनी घेतल्याचं दिसतंय आणि पोलिसांनी ही सुरुवातीची कारवाई करत कबरीवरचे एलईडी लाईट्स हटवलेले आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, काय नेमकी माहिती? अजिंक्य, याकूब मेननच्या कबरीचा प्रश्न आता ऐरणीवर आल्यानंतर ज्या पद्धतीनं या कबरला मझारचं स्वरूप देण्याचा प्रयत्न जो आहे हा ट्रस्टी आणि कुटुंबियांकडनं देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जो आहे हा करण्यात आल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी याकूब मेननच्या कबरला जी लाइटिंग करण्यात आली होती, जी एलईडी लाईट लावण्यात आली होती, ती काढून टाकण्याची कारवाई जी आहे ही सुरू केलेली आहे। घटनास्थळी पोलीस जे आहेत हे आता दाखल झालेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहशतवादी असलेल्या व्यक्तीच्या कबरीला कुठेतरी मझारचं स्वरूप, म्हणजे मुस्लिम समाजामध्ये मझारचा अर्थ हा एक प्रकारे संताची त्याला उपमा देण्यासारखं होतं। अशा पद्धतीचा कुठेतरी स्वरूप जे हे देण्याचा प्रयत्न केला जात होता। ज्यावेळेला ट्रस्टींची आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला किंवा कबरीचे जे केअरटेकर आहेत त्यांनी असं सांगितलं, आम्ही असं कुठच्याही प्रकारचं हे केलेलं नाहीये। कुटुंबियांकडनं हे सगळे सजावट जी आहे ही करण्यात आलेली आहे। मात्र याची माध्यमांनी संपूर्ण पोलखोल केल्यानंतर न्यूज 18 लोकमतनं सकाळपासून हा मुद्दा लावून धरला होता आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी आता या कबरीवरती जी लाइटिंग केली होती ही काढून टाकण्याची कारवाई जी ही केलेली आहे। आता मुद्दा हा आहे की या कबरीला मार्बल स्टाईल जे आहेत ह्या सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। ह्या काढल्या जाणार का, हा एक आता एक प्रश्न असेल, कारण की ते पक्क बांधकाम पूर्णपणे करण्यात आलेलं आहे। घटनास्थळी आता पोलीस जे आहेत हे दाखल झालेले आहेत। नेमकं हे कोणाच्या वरद हस्तानं हे सगळं कामकाज झालं, याला कोणत्या ट्रस्टींनी परवानगी दिली? विशाल, खरं तर हाच मुद्दा आहे। पोलीस आता या सगळ्या प्रकरणी काय नेमकी कारवाई करणार आहेत? एलईडी लाईट्स तर हटवलेत, पण या परवानग्या नेमक्या कोणी दिल्या? या परवानग्या दिल्या गेल्या त्यावेळेला नेमकी कारवाई का केली गेली नाही, असे अनेक सवाल आहेत। त्या अनुषंगाने काही कारवाई होणार आहे की नाही? नक्कीच अजिंक्य, याच्या बाबतीत एक चौकशी जी आहे ही मुंबई पोलिसांकडनं केली जाऊ शकते। कारण का सुरुवातीला ज्या वेळेला मी केअरटेकरांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय की हे कामकाज 8 महिन्यांपूर्वी झालेलं आहे। आम्ही त्या मेनन कुटुंबियांना आमच्याकडे परवानगी मागितली, त्या परवानगी ट्रस्टींकडनं देण्यात आली। जामा मस्जिद ट्रस्टच्या अंडर ही बडा कब्रिस्तान येते आणि त्यांच्याकडनं अशा पद्धतीची परवानगी जी आहे ही कुटुंबियांना देण्यात आली आणि त्यानंतर हे बांधकाम जे आहे हे कुटुंबियांकडनं करण्यात आलं। मात्र इतक्या पार्श्वभूमी असलेली व्यक्ती, दहशतवाद असलेली व्यक्ती, ज्याला फाशी झालेली आहे, अशा व्यक्तीच्या कबरीला अशा पद्धतीनं सुशोभीकरण करणं किंवा मझारचं स्वरूप देण्याच्या बाबतीत ट्रस्टींची काही बैठक झाली का किंवा याच्या बाबतीत काही चर्चा झाली का किंवा अशा कोणत्या अनुषंगाने ही परवानगी देण्यात आली याची चौकशी जी आहे ही मुंबई पोलिसांकडनं नक्कीच केली जाऊ शकते। संबंधित ट्रस्टी आणि अधिकारी, जे ट्रस्टमध्ये अधिकारी आहेत ज्यांच्याकडनं ही परवानगी देण्यात आली, या अधिकाऱ्यांची सुद्धा आता चौकशी होण्याची दाट शक्यता आहे। कारण का मुंबई पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत ऍक्शन मोडवरती आलेले आहेत। अजिंक्य, विशाल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत मुंबई पोलिसांनी ही सुरुवातीची कारवाई करत कबरीवरचे एलईडी लाईट्स हटवलेले आहेत। कबरीचं स्मारक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार उघडकीला आल्यानंतर आता संताप व्यक्त केला जातोय। दहशतवादी याकूब मेमनच्या या कबरीचं इतकं उदात्तीकरण का केलं जातंय असे प्रश्न आता उपस्थित केले गेलेले आहेत। एका ब्रेकची